Welcome students. Continuity exercise, miscellaneous exercise 8 त्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 5 स्टार्ट करतोय. क्वेश्चन नंबर 5 काय म्हणले बघा, फाइंड k if the following functions are continuous at the points indicated against them. फंक्शन्स आर कंटिन्युअस आहेत असं म्हणलेलं आहे आणि k ची व्हॅल्यू तुम्हाला शोधायची. याचा अर्थ लिमिटिंग व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे. त्यातला पहिला क्वेश्चन मी लिहून घेतला, fx इक्वल्स 5x मायनस 8. पहिला वाचतो कारण साइन मध्ये चुकलं की प्रॉब्लेम होतो. हा 5x मायनस 8 अपॉन 8 मायनस 3x रेस टू 3 अपॉन 2x मायनस 4 फॉर x नॉट इक्वल्स टू, आणि खाली दिले इक्वल्स k फॉर x इक्वल्स टू आणि कंटिन्युटी ऍट x इक्वल्स टू त्यांनी चेक. खरं तर हे द्यायची आवश्यकता नसते बरं का, ऍट काय आहे तुम्हाला लगेच समजायलाच पाहिजे बाबा, कुठं कुठं चेक करायची. त्यामुळे ह्याची काही तशी आवश्यकता नसते ऍट x इक्वल्स टू ची. बघा, ज्या अर्थी हे फंक्शन कंटिन्युअस आहे असं त्यांनी सांगितलंय, म्हणजे या फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू ऍज x टेंड्स टू 2 ही ऍक्च्युअल व्हॅल्यू इतकी असली पाहिजे, म्हणजे f ऑफ 2 इतकी असली पाहिजे. सुरुवात अशी करायची बघा, सिन्स fx इज कंटिन्युअस at x equals to, limit as x tends to 2 of fx must be equal to f of 2. म्हणजे लिमिटिंग व्हॅल्यू as x tends to 2 आणि f of 2 काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे. म्हणजे लिमिट as x tends to 2 of fx, सांगा fx काय बघा आपल्याकडे, fx 5x minus 8 upon 8 minus 3x याला रेस टू 3 अपॉन 2x minus 4. याची f of 2 एवढी व्हॅल्यू पाहिजे. f of 2 इथे बघा, x equals 2 असताना fx ची व्हॅल्यू k, म्हणजे f of 2 म्हणजे k. हे बघा, हे इथं असतं fx, x 2 असताना f of 2 ची व्हॅल्यू k दिली त्यांनी, इक्वल्स k. याला इक्वेशन 1 दिली. आता हा लिमिटचा पार्ट नेहमीप्रमाणे सोडवतो आपण. l equals limit as x tends to 2 of 5x minus 8 upon 8 minus 3x bracket raised to 3 upon 2x minus 4. x tends to 2 च्या वेळेस आपल्याला x minus 2 हा फॅक्टर लागतो. तो इथं दिसतोय बघा डिनॉमिनेटर मध्ये, x minus 2. 2 कॉमन काढले ना की x minus 2 दिसतोय, पण इतर ठिकाणी ह्याच्यात तो कुठं तुम्हाला सापडत नाही. एखाद्याच ठिकाणी दिसत असेल आणि इतर वेळेला सापडत नसेल तर अशा वेळेला आपण सबस्टिट्यूशन नो प्रॉब्लेम सोडवू. Put x minus 2 equals h, which implies that x equals 2 plus h. As x tends to 2, h tends to 0. तर प्रॉब्लेम मध्ये काय काय चेंजेस झाले इकडे बघा. l equals limit as, सांगा x tends to 2 म्हणजे काय झालं सांगा, h tends to 0. 5x बघा, 5 into bracket x, सांगा x म्हणजे काय आहे, तर 2 plus h minus 8 upon 8 minus 3x. x म्हणजे काय सांगा, x म्हणजे 2 plus h. आणि या सगळ्याला रेस टू 3 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट x म्हणजे काय, 2 plus h आणि मायनस 4. ज्या ज्या ठिकाणी x आलं त्याला 2 plus h रिप्लेस करायचं. हे सिम्प्लिफाय करूया आपण. लिमिट ॲज h टेंड्स टू 0, ब्रॅकेट ओपन करू, सांगा 5 to the 10 plus 5h 5 minus 8 as it is, sorry, minus 8 as it is upon खाली बघा 8 minus 6 minus 3h bracket raised to 3 upon 4 plus twice h minus 4. limit as h tends to 0,
10 मधून 8 गेले, 2 राहिले, प्लस 5h ॲज इट इज. 8 मधून 6 गेले, 2 राहिले, मायनस 3h ॲज इट इज. ब्रॅकेट रेस्ट 4 4 कॅन्सल झाले, 3/2h ॲज इट इज. आता यात 2 कॉमन आणि कॅन्सल. लिमिट ॲज h टेन्स टू 0. 2 कॉमन काय राहिलं, 1 प्लस 5h/2. 2 कॉमन 1 मायनस 3h/2 आणि या सगळ्याला रेस टू 3/5h ॲज इट इज. 2 2 कॅन्सल. सेपरेट पॉवर, सेपरेट लिमिट्स. लिमिट ॲज h टेन्स टू 0. 1 प्लस 5h/2 रेस टू 3/2h. Limit as h tends to 0. 1 minus 3h/2 raised to 3/2h. काय केले आपण, दोन्ही पॉवर्स सेपरेट केले. ठीक आहे, दोन्ही पॉवर्स काय करून घेतले, सेपरेट केले. इथला भाग पुसतोय मी, आम्हाला इक्वेशन 1 शेवटी लागणार आहे ना आपल्याला बघायला. आता तुमची रेसिप्रोकलची नेहमीची ऍडजस्टमेंट L इक्वल्स बघा, लिमिट ॲज h टेन्स टू 0. राउंड ब्रॅकेट 1 प्लस 5h/2 रेस टू रेसिप्रोकल 2/5h. आता तो रेसिप्रोकल मला कॅन्सल केला पाहिजे. तो रेसिप्रोकल काय केला पाहिजे, कॅन्सल केला पाहिजे. 5h/2 आणि तिथं ऑलरेडी असलेले 3/5h ॲज इट इज divided by limit as h tends to 0. बघा 1 minus 3h/2 1 minus 3h/2 raised to reciprocal minus 2/3h. कॅन्सलेशनला minus 3h/2 त्याचं रिव्हर्स घ्यायचं आणि तिथं ऑलरेडी असलेले 3/5h ॲज इट इज. 3/5h ॲज इट इज. ठीक आहे, हे सगळं लिहून झालं की तुमचा h कॅन्सल, h कॅन्सल. एवढ्या पार्टचं आन्सर असतं E. मी आता बरं इथे लिहितो. एवढ्या हे या ब्रॅकेटचं आन्सर असतं E. त्याला रेस टू 5 3 15/4 आहे बघा. रेस टू 15/4. खाली 1 प्लस समथिंग रेस टू रेसिप्रोकलचा आन्सर E. त्याला रेस टू मायनस 3 3 9/4 मायनस 9/4. काय आहे त्याला रेस टू मायनस 9/4. आता या दोघांचं डिव्हिजन म्हणजे पॉवर्स काय करायचे, सबट्रॅक्ट करायचे. L इक्वल्स E रेस टू बघा 15/4 मायनस 9/4 म्हणजे मायनस मायनस प्लस 9/4 झाले. E रेस टू 15 प्लस 9. 15 प्लस 9 म्हणजे किती आले, 24. 15 प्लस 9 24. 24/4 म्हणजे 6. म्हणजे तुमची लिमिटिंग व्हॅल्यू थोडक्यात किती आली, E रेस टू 6. आणि ही लिमिटिंग व्हॅल्यू आणि K इक्वल आहे इक्वेशन 1 मध्ये. म्हणजे फ्रॉम इक्वेशन 1 सांगा K ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, E रेस टू 6 मिळाली. फ्रॉम इक्वेशन 1 K ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, E रेस टू 6. ओके. आता सेकंड क्वेश्चन, fx equals 45 raised to x minus 9 raised to x minus 5 raised to x plus 1 अपॉन हे दोन ब्रॅकेट आहेत k raised to x minus 1 3 raised to x minus 1 for x not equal 0. ऍक्च्युअल व्हॅल्यू दिली तुम्हाला 2/3 दिली for x equal 0 आणि कंटिन्युअस आहे असं वरच्या पार्ट मध्ये त्यांनी सांगितलं. पहिल्यांदा सांगितलं फॉलोइंग फंक्शन्स आर कंटिन्युअस. कंटिन्युअस आहेत म्हणजे लिमिटिंग व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे. सिन्स fx is continuous at x equals 0, comma limit as x tends to 0 of fx equals f of 0. म्हणजे limit as x tends to 0 of fx काय सांगा, fx 45 raised to x minus 9 raised to x minus 5 raised to x plus 1 अपॉन ब्रॅकेट मध्ये k raised to x minus 1 3 raised to x minus 1. याची व्हॅल्यू f of 0 म्हणजे f of 0 इथे बघा 2/3 इतकी आहे.
आता हे जरी तुम्ही असं सोडवत गेलात तरी चालतं, किंवा मग माझ्यासारखं इक्वेशन 1 देऊन ठेवायचं याला, हा लिमिटचा पार्ट सेपरेट सोडून घ्यायचा आणि त्याला इक्वल्स हे दाखवायचं, सोडवून तरी चालतं, काही चालतं. आता मी इथंच कंटिन्यू करतो, इक्वेशन वर काही देत नाही, त्यातनंच के मिळून जाईल. बघा म्हणजे स्टेप्स थोड्या कमी होतील, बाकी काही नाही. लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0, पहिल्या दोघातून 9x कॉमन काढतो, 5x -1 शिल्लक राहील. पुढच्या दोघातून -1 कॉमन काढले, 5x -1 शिल्लक राहील. खाली ॲज इट इज k(x -1), 3(x -1) ॲज इट इज आणि इक्वल्स 2/3. हे फक्त आता शेवटपर्यंत तुम्हाला लिहावं लागणार बरं का, काय लक्षात ठेवा. पुन्हा 5x कॉमन काढले, लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0, वरती आपण 5x -1 कॉमन काढले, 9x -1 शिल्लक राहील. खाली k(x -1) ॲज इट इज आणि 3(x -1) देखील ॲज इट इज इक्वल्स 2/3. ह्याला एक x पाहिजे, ह्याला एक x पाहिजे. डिवायडिंग एन बाय x². न्यूमरेटर डिनोमिनेटर x². ह्याला पाहिजे, ह्याला पाहिजे, ह्याला पाहिजे, ह्याला पाहिजे, सगळ्यांना पाहिजे. मग लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0, 5(x -1) अपॉन x, हे पहिले, 9(x -1) अपॉन x अपॉन लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0, k(x -1) अपॉन x आणि 3(x -1) अपॉन x इज इक्वल टू 2/3 आहे. x² न वर आणि खाली डिवाइड केलं दोघांना, x². पहिल्याचा आन्सर log 5 इंटू log 9 अपॉन log k इंटू log 3 इक्वल्स 2/3 ॲज इट इज. ठीक आहे. आता हा जो आहे की नाही, हा log 9 बघा, log ऑफ 3 चा स्क्वेअर आहे की नाही, हा 2 तुम्हाला पुढे आणता येतो, म्हणजे log 5 इंटू 2 log 3, हे बघा 2 log 3 अपॉन log k इंटू log 3 इज इक्वल टू 2/3. इवन हा 2 आणि हा पण 2 ट्रान्सफर केल्यावर कॅन्सल, काय शिल्लक राहिलं बघा, log 5 अपॉन log k इक्वल्स 1/3 शिल्लक राहिले. हे इकडे आणि हे इकडे ट्रान्सफर केले, म्हणजे log k इक्वल्स 3 log 5, log k इक्वल्स 3 log 5. 3 न्यूमरेटर मध्ये म्हणजे वरती घ्यायचं डोक्यावर, म्हणजे log k इक्वल्स log ऑफ 5(3), म्हणजे log k इक्वल्स log ऑफ 125, म्हणजे k ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, देअरफॉर k इक्वल्स 125. हे तुमचं फायनल आन्सर असतं. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 6 बघा. Question number 6 काय म्हणलं बघा, find a and b if the following functions are continuous at the points or on the interval indicate against them. इथे देखील तुम्हाला काय म्हणलं की find the values of a and b if the following functions are continuous at the points indicated against them. त्यातला पहिला फंक्शन बघा, fx equals 4 tan x plus 5 sin x upon a raised to x minus 1 for x less than 0, म्हणजे हा लेफ्ट हँड साइड आहे, इक्वल्स 9 अपॉन log 2 फॉर x इक्वल्स 0. ही ऍक्च्युअल व्हॅल्यू त्या फंक्शनची व्हॅल्यू इक्वल्स 11x plus 7x cos x अपॉन b raised to x minus 1 for x greater than or equal to 0. हा राइट हँड साइड अप्रोच, हा लेफ्ट हँड साइड अप्रोच आहे, हा राइट हँड साइड अप्रोच आहे. ही ऍक्च्युअल व्हॅल्यू आणि फंक्शन कंटिन्युअस आहे असं त्यांनी सांगितलंय. मग मला सांगा, जर फंक्शन कंटिन्युअस असेल तर लेफ्ट हँड साइड अप्रोच, राइट हँड साइड अप्रोच आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे. सिन्स fx is continuous
x equals 0, at x equals 0, comma, limit as x tends to 0 minus of fx equals limit as x tends to 0 plus of fx equals f of 0 म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू. लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड ऍक्च्युअल व्हॅल्यू काय असली पाहिजे सेम. ठीक आहे. मग आपण पहिल्यांदातला एक एक पार्ट बघूया. लेफ्ट हँड साइड अप्रोच इक्वल्स ऍक्च्युअल व्हॅल्यू आपण बघूया. कन्सिडर limit as x tends to 0 minus of fx equals f of 0. म्हणजे हा लेफ्ट हँड साइड अप्रोच आणि f of 0 इक्वल आहे. मग फंक्शन बघा त्याला काय लिमिट as x tends to 0 minus सांगा fx काय fx 4 tan x plus 5 sin x upon a raised to x minus 1 is equal to 9 upon log 2 ही तुमची ऍक्च्युअल व्हॅल्यू. डिवाइडिंग न्यूमरेटर डिनोमिनेटर बाय x, डिवाइडिंग n and d by x. सगळीकडे सेपरेट डिव्हिजन करणार आहे वरती. आता लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ 4 tan x अपॉन x ह्याला डिवाइड केलं प्लस 5 sin x अपॉन x अपॉन a raised to x minus 1 अपॉन x. x ने डिवाइड केलं इज इक्वल टू 9 अपॉन log 2. आता बघा हे tan अँगल अपॉन अँगल 1 sin अँगल अपॉन अँगल 1 म्हणजे 4 into bracket 1 plus 5 into bracket 1 upon a raised to x minus 1 upon x answer log a equals 9 upon log 2. 9 upon log. आता हे 4 plus 5 9 9 कॅन्सल झाले म्हणजे 1 upon log a equals 1 upon log 2. म्हणजे सांगा मला a च्या जागी काय दिसलं तुम्हाला सांगा. a ची व्हॅल्यू किती आली 2 मिळाली. हे झालं तुमचं लेफ्ट हँड साइड अप्रोच इक्वल्स ऍक्च्युअल व्हॅल्यू. आता राइट हँड साइड अप्रोच इक्वल्स ऍक्च्युअल व्हॅल्यू. बघा कन्सिडर limit as x tends to 0 plus of fx equals f of 0. और राइट हैंड साइड करता हा हे फंक्शन आहे लिमिट as x tends to 0 plus हा काय फंक्शन आहे बघा 11x plus 7x cos x upon b raised to x minus 1. याची व्हॅल्यू किती आहे f of 0 किती आहे सांगा f of 0 9 upon log 2 आहे 9 upon log 2. ठीक आहे. आता पुन्हा एकदा डिवाइडिंग n and d by x न्यूमरेटर डिनोमिनेटरला x ने डिवाइड करा लिमिट as x टेंड्स टू 0 प्लस न्यूमरेटर मध्ये 11x upon x 7x cos x upon x divided by limit as x tends to 0 plus हा b raised to x minus 1 upon x is equal to 9 upon log 2 as it is. x cancel सांगा वरती काय राहिले 11 प्लस हे राहिले 7 into cos 0 x ला 0 रिप्लेस केले खाली याचा आन्सर आहे log of b raised to x minus 1 is equal to 9 upon log 2 9 upon log 2. ठीक है. स्टेप्स कळतात का बघा. Now continue. 11 plus 7 into 1 11 plus 7 into bracket 1 cos 0 1 है ना upon log b is equal to 9 upon log 2. वरचा डिफरन्स वरची एडिशन 18 upon log b is equal to 9 upon log 2. 9 नंतर 9 2 जाईल म्हणजे log b equals 2 log 2. log b equals 2 log 2 2 into log 2. आता हा 2 वर गेला इकडे की 2 raised to 2 म्हणजे 4 होणार. log b equals log 4 म्हणजे फायनल आन्सर b equals किती आला सांगा 4. b equals 4. थोडक्यात a ची व्हॅल्यू 2 आहे
आणि बी ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे. हे तुमचं लास्ट लाईन असेल. ए इक्वल्स 2 अँड बी इक्वल्स 4 हे तुमचं फायनल आन्सर. नाउ सेकंड क्वेश्चन. fx इक्वल्स म्हणजे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a and b हाच टाइप आहे. ax square plus bx plus 1 for mod of pi 6 minus 3 greater than or equal to mod of pi 6 minus 3. 3x plus 2 for half less than x less than 5 by 2. हे असं मॉड्युलस मध्ये आलं ना की हे फंक्शन तुमचं हे दोन वेगवेगळ्या या डोमेन्स करता किंवा एक्सच्या व्हॅल्यूज करता आपल्याला स्प्लिट करून घ्यावं लागतं. पहिल्यांदा आपण ह्याचा अर्थ काय होतो आपण बघू. लक्षात consider mod of 2x minus 3 is greater than or equal to 2. आता mod रिमूव्ह केले की आता प्लस और मायनस साइन येतात. म्हणजे प्लस साइन ठेवायचं असतं तुम्हाला त्यावेळी हे साइन आहे तसं ठेवायचं आणि ज्यावेळी मायनस साइन घ्यायचं असतं तेव्हा हे साइन काय करायचं बदलायचं असतं. therefore 2x minus 3 greater than or equal to 2 आहे तसं and 2x minus 3 less than or equal to minus. पॉझिटिव्ह साइन घेताना आहे ते साइन, निगेटिव्ह साइन घेताना बदलू. 2x greater than or equal to 5 and 2x less than or equal to हे ट्रान्सफर केल्यावर 1 झाले. -3 तिकडे पण प्लस झाले. x greater than or equal to 5 by 2 हे 5 by 2 and x less than or equal to 1 by 2 हे 1 by 2. म्हणजे एक लेस दॅन 1 by 2 नंतर 1 by 2 to 5 by 2 आणि ग्रेटर दॅन or equal to 5 by 2. म्हणजे आता हे फंक्शन तुमचा प्रॉब्लेम काय झाला बघा. therefore fx इक्वल्स सांगा ax स्क्वेअर प्लस bx प्लस 1 फॉर सांगा हे x लेस दॅन और इक्वल टू हाफ इक्वल्स हा मधला पार्ट 3x प्लस 2 फॉर 1 by 2 लेस दॅन x लेस दॅन 5 by 2 इक्वल्स पुन्हा तेच ax square plus bx plus 1 for x greater than or equal to 5 by 2. म्हणजे इथं बघा लेस दॅन or equal to हाफ इथं नुसतं लेस दॅन म्हणजे कंटिन्युटी at x इक्वल्स हाफ. तसंच इक्वल टू 5 by 2 आपण इथं लेस दॅन 5 by 2 कंटिन्युटी at x इक्वल्स 5 by 2. म्हणजे या दोन ठिकाणी आपल्याला कंटिन्युटी बघायची आहे पण त्यांनी सांगितलंय फंक्शन कंटिन्युअस आहेच म्हणून सांगितलं एव्हरीवेअर. म्हणजे इथं x इक्वल्स हाफ ला पण कंटिन्युअस आहे, x इक्वल्स 5 by 2 ला पण कंटिन्युअस आहे. म्हणजे लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड अप्रोच काय असले पाहिजे सेम असले पाहिजे. आता पहिलं हेडिंग आपलं असेल हे झाल्यानंतर इकडे आता सोल्युशन कंटिन्यू करतो. आपला प्रॉब्लेम आता जस्ट मॉडिफाय झाला. कंटिन्युटी ऍट x इक्वल्स 1 by 2. म्हणजे फंक्शन कंटिन्युअस आहे असं त्यांनी सांगितले. सिन्स fx इज कंटिन्युअस ऍट x इक्वल्स हाफ कॉमा लिमिट ॲज x टेंड्स टू हाफ मायनस ऑफ fx इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू हाफ प्लस ऑफ fx. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड अप्रोच काय असला पाहिजे सेम असला पाहिजे. लिमिट ॲज x टेंड्स टू हाफ मायनस सांगा fx काय सांगा आपल्याकडे fx बरं लेफ्ट हँड इथं आहे सॉरी हा प्रॉब्लेम बघायचा तुम्हाला. हाफ पेक्षा कमी व्हॅल्यूज घेतल्यात हे फंक्शन आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस 1 इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू हाफ प्लस सांगा हाफ पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज घेतलेल्या ते इथे आहेत बघा. 3x प्लस 2 फंक्शन 3x प्लस 2 हे तुमचं फंक्शन. x ला सरळ हाफ रिप्लेस करा a इंटू ब्रॅकेट हाफ स्क्वेअर प्लस b इंटू ब्रॅकेट हाफ प्लस 1 इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट हाफ प्लस 2 a by 4 प्लस b by 2 प्लस 1 इज इक्वल टू 3 by 2 प्लस 2 3 by 2 प्लस 2. आपण सगळ्यांचा डिनॉमिनेटर 4 करूया इकडेही सगळ्यांचा डिनॉमिनेटर 4 करूया म्हणजे सगळ्याच कॅन्सल होऊन जाईल डायरेक्ट. बघा ह्याला काही गरज नाही आहे. ह्याला 2 लागतील ट्वाइस b, ह्याला 4 लागतील,
ह्याला 2 लागतील आणि ह्याला 4 लागतील, ह्याला खाली 4 म्हणजे 8 अपॉन 4 कॅन्सल झाले, a प्लस 2b 6 प्लस 8 14 झाले आणि 4 तिकडे मी मायनस केल्यावर आन्सर 10 राहिले. हे झालं तुमचं इक्वेशन 1. काय म्हणाले सांगा तुम्हाला, a प्लस ट्वाइस b ची व्हॅल्यू मी इथे लिहून ठेवतो बरं. a प्लस ट्वाइस b याची व्हॅल्यू तुम्हाला 10 मिळाली. हे झालं आपलं इक्वेशन 1 झालं. ठीक आहे. हे जसं आता कंटिन्युटी ऍट एक्स इक्वल्स हाफ झाले की नाही हाफ, तसं ऍट एक्स इक्वल्स काय लिहायचं आता मला 5 आहे. हा मी इथंच थोडेफार चेंजेस करतोय बघा. आता ह्याच्या खाली करायचं आहे तुम्ही कंटिन्युटी ऍट एक्स इक्वल्स 5 आहे. Since fx is continuous at x equals 5/2, since fx is continuous at x equals 5/2, limit as x tends to 5/2 minus of fx equals limit as x tends to 5/2 plus of fx. ठीक है. चला नेक्स्ट, लिमिट as x tends to 5/2 minus 5/2 पेक्षा कमी व्हॅल्यूज इथे आहेत बघा. 5/2 पेक्षा कमी व्हॅल्यूज हे फंक्शन आहे 3x plus 2 लिमिट as x tends to 5/2 plus 5/2 पेक्षा जास्त मोठ्या व्हॅल्यूज इथे आहेत बघा. म्हणजे फंक्शन आहे ax² plus bx plus 1 हे फंक्शन. x ला 5/2 रिप्लेस करा, 3 into bracket 5/2 plus 2, x ला 5/2 रिप्लेस करा, 5/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b into bracket 5/2 plus 1, 5 3 15 upon 2 plus 2 upon 1, 25 a by 4 plus 5b by 2 plus 1. मगासारखा डिनॉमिनेटर 4 करूया म्हणजे सगळेच एकदम कॅन्सल होतात ना. 4 इकडे पण आपण डिनॉमिनेटर काय करायचं आहे 4. ह्याला 2 पाहिजेत म्हणजे वरती झाले 30, ह्याला 4 पाहिजेत म्हणजे वरती झाले 8, ह्याला 2 पाहिजेत म्हणजे वरती झाले 50. सॉरी हे ऑलरेडी 4 आहे ना याचा डिनॉमिनेटर, सॉरी ह्याला 4 आहे म्हणजे 25a ॲज इट इज. ह्याला 2 पाहिजे म्हणजे 10b आणि ह्याला 4 पाहिजेत म्हणजे 4 अपॉन 4 गेले. इकडे झाले 38 इज इक्वल टू 25a प्लस 10b आणि ते 4 जे इथे आहेत ना ते 4 हे जर इथे आणून मी मायनस केले तर हे 4 आहेत ना याच्यास मध्ये मायनस काय आला सांगा त्यांचा डिफरन्स 34 आला. म्हणजे 25a प्लस 10b ची व्हॅल्यू किती आली 34. हे झालं तुमचं इक्वेशन 2 झालं. मी मगाशी वरती इक्वेशन 1 घेऊन ठेवलेलं आहे आणि हे झालं तुमचं इक्वेशन 2. आता मी बोर्ड रब करतो आणि सायमल्टेनियस सोडून घेतो. ओके, आता आपण इक्वेशन 2 कशी मगाशी थांबलो होतो. हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मी पुन्हा लिहून घेतली. बघा इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2 आहे तसं लिहिले. आता इथं बघा 2b आहे तिथे 10b आहे. 5 मल्टिप्लाय इथं सुद्धा इथं केलं तरी 25 ने मल्टिप्लाय करायला लागते तर मोठं आहे म्हणून मी इथं करतो. बघा ह्याला 5 ने मल्टिप्लाय करूया इक्वेशनला 5 ने. काय काय झालं सांगा, हे 5a आणि तुझा 10b हे 50. हे इक्वेशन आहे तसं लिहिलं आणि सबट्रॅक्ट केलं. सबट्रॅक्ट 5 मधून 25 गेले -20 हे गेले, 50 मधून 34 गेले 16, -20 ने डिवाइड केलं -20 हे मायनस साइन आहे बघा 20 -20 ने डिवाइड केलं म्हणजे काय आलं सांगा -16/20 4 4 दा 4 5 म्हणजे a ची व्हॅल्यू -4/5. ही व्हॅल्यू सोप्या इक्वेशन मध्ये म्हणजे 1 मध्ये ठेवायची. a च्या जागी -4/5 घेतले प्लस हे ट्वाइस b इज इक्वल टू 10 मायनस से प्लस झाले इकडे जाऊन क्रॉस मल्टिप्लिकेशन 10 5 50 50 प्लस 4 54/5 2 ने डिवाइड केलं 227/5 ही झाली b ची व्हॅल्यू. फायनल आन्सर a इक्वल्स -4/5 अँड b इक्वल्स 27/5 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे a आणि b. ओके, असं आपल्या इथं आता क्वेश्चन नंबर 6 पर्यंत कंप्लीट झालेत. आता शेवटचे जे 2 क्वेश्चन्स आहेत हे आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहणार. ठीक आहे.